ही कथा आहे लखनपूर नावाच्या एका छोट्या गावाची. त्या गावात संजय नावाचा एक अतिशय सरळ साधा आणि प्रामाणिक शेतकरी आपली पत्नी गीता सोबत राहत होता. संजयची आर्थिक परिस्थिती खूपच खराब होती. तो गावातील मोठ्या जमीनदाराच्या शेतात मेहनत मजुरी करत असे. कधी तो कोणाच्या शेतात काम करी तर कधी कोणाच्या घरी जाऊन साफसफाईचे कामही करत असे, जेणेकरून घर खर्च नीट चालू शकेल. संजय खूप मेहनत करत होता, पण तरीही त्याच्याकडे इतके पैसे साठत नव्हते की तो स्वतःसाठी आणि आपल्या पत्नीसाठी 2 वेळच्या अन्नाचीही व्यवस्थित सोय करू शकेल. जसजसा वेळ पुढे सरकत गेला तशी त्याची आर्थिक परिस्थिती आणखी खालावत गेली. एके दिवशी संजय आपल्या पत्नीला म्हणाला, गीता, मला माफ कर. माझ्यामुळे तुलाही इतक्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे. अहो, तुम्ही असं का बोलताय? मी जशी आहे तशी खूप आनंदी आहे. नाही गीता, मला तसे वाटत नाही. माझ्या या गरिबीमुळे तुझ्याही आयुष्याला त्रास सहन करावा लागत आहे. अहो, तुम्ही इतके का काळजी करताय? तुम्ही जितके कमावता त्यात आपण दोघं निभावून घेऊया. आणि जर तुम्हाला इतकी चिंता वाटत असेल तर आतापासून आपण दोघं मिळून अजून जास्त मेहनत करूया. तुमच्यासोबत मीही आसपासच्या लोकांकडे एखादं छोटं मोठं काम पाहते. नाही गीता, मी तुला आधीच खूप त्रास दिला आहे. आता तू दुसऱ्यांच्या घरी काम करावं हे मला पाहवत नाही. अहो, तुम्ही सगळी चिंता सोडून आपल्या कामावर लक्ष द्या आणि मेहनत करा. बाकी सगळं देवावर सोडा. गीता, पण मी काय करू? मी कितीही मेहनत केली तरी माझ्या मेहनतीप्रमाणे इथे कोणीही मजुरी देत नाही. आता तर आधीसारखं कामही मिळत नाही. गीता, मी विचार करत आहे की आता शहरात जाऊन काम करावं. इथे रात्रंदिवस मेहनत करतो, पण तरीही 2 वेळचं अन्न नीट मिळत नाही. शहरात मेहनत केली तर किमान जास्त पैसे तरी मिळतील. अहो, पण तुम्ही शहरात गेलात तर मी इथे एकटी कशी राहीन? तुमच्याशिवाय इथे माझं कोण आहे? मला समजतंय गीता, पण ही फक्त काही काळाची गोष्ट आहे. मला चांगली नोकरी मिळाली की 1-2 वर्ष काम करून काही पैसे साठवेन. त्या पैशात आपण या गावात एखादं दुकान काढूया, म्हणजे आपण पुन्हा एकत्र राहू शकू. अहो, मला जास्त पैशांचा लोभ नाही. मी ज्या परिस्थितीत आहे त्यातच आनंदी आहे. तुमच्या भावना मला समजतात. गीता, पण आपली अवस्था पाहून मला काही ना काही करायलाच हवं. अहो, ठीक आहे. जर तुम्हाला हेच योग्य वाटत असेल तर जा, पण स्वतःची काळजी घ्या. मी आज तुमचं सामान बांधून ठेवते. तुम्ही उद्या निघा. मग दुसऱ्या दिवशी संजय आपली बॅग घेऊन शहराच्या दिशेने निघाला. दिवसभर चालत राहिल्यानंतर अखेर तो शहरात पोहोचला. ज्या शहरात तो कामाच्या शोधात आला होता ते त्याच्यासाठी पूर्णपणे अनोळखी होते. पण त्या शहरात त्याचा ना कोणी मित्र होता ना नातेवाईक. तो स्वतःशीच म्हणाला, चला, आता इथे आलोच आहे तर काम शोधण्यापूर्वी डोकं टेकायला एखादी जागा शोधतो. किमान आजची रात्र तरी कुठेतरी काढता येईल. संजय आजूबाजूला दिसणाऱ्या हॉटेल्समध्ये जाऊन राहण्याबाबत विचारू लागला. पण प्रत्येक ठिकाणाहून तो निराश होऊन बाहेर पडला, कारण त्याच्याकडे तेवढं भाडे देण्या इतके पैसे नव्हते. अरे बापरे, एका रात्रीचं एवढं भाडं! इतक्या पैशात तर मी घरी महिनाभराचं राशन घेईन. हॉटेलचे फेरे मारून तो थकून गेला. मग तो विचार करू लागला, या हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा एखाद्या माणसाच्या घरी थांबलो तर बरे. किमान काही पैसे तरी वाचतील.
मग संजय आजूबाजूच्या घरामध्ये जाऊन राहण्याबाबत विचारू लागला. तो एका घरासमोर पोहोचला. त्या घराचा मालक बाहेरच अंथरूण टाकून बसला होता. संजय नम्रपणे म्हणाला, भाऊ, मी खूप दूरच्या गावाहून आलो आहे. आता संध्याकाळ झाली आहे. मला आजची रात्र काढण्यासाठी थोडी जागा हवी आहे. तुम्ही मला एक रात्र थांबायला थोडी जागा दिली तर फार उपकार होतील. अरे, तू गावावरून आलास की कुठून याने मला काहीही फरक पडत नाही. मी तुला ओळखत नाही, मग तुला माझ्या घरात कसं ठेवू? शहरात कामासाठी अनेक लोक येतात. तू काही नवीन नाहीस. जा आणि दुसरीकडे तुझी सोय बघ. त्या माणसाचे शब्द संजयच्या मनाला लागले, पण तो काही न बोलता तिथून निघून गेला. थोडं पुढे चालत तो दुसऱ्या एका घरासमोर पोहोचला. तिथे एक स्त्री बसली होती. संजय नम्रपणे म्हणाला, ताई, मी खूप दूरवरून कामाच्या शोधात आलो आहे, पण आता थोड्याच वेळात रात्र होईल. त्यामुळे आजच्या रात्रीसाठी थांबण्याची जागा शोधत आहे. मी आज तुमच्या घरी थांबू शकतो का? भाऊ, तुमची अडचण मला समजते, पण माझ्या घरात फक्त मी आणि माझी मुलगी राहते. त्यामुळे मी एखाद्या अनोळखी पुरुषाला घरात कसं ठेवू? भाऊ, मला माफ करा. अगं ताई, काही हरकत नाही. मदत करण्याचा विचार केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तो तिथूनही निराश होऊन पुढे निघाला. संजय अनेक घरात जाऊन विचारत राहिला, पण प्रत्येकाने त्याला नकार दिला. हे सगळं पाहून तो खूपच खचला. तो मनातच म्हणाला, या शहरात कोणीही मला आपल्या घरी थांबवायला तयार नाही. आता मी रात्री कुठे जाऊ मला काही सुचत नाही. जेव्हा या शहरात राहायला जागा मिळत नाही, तेव्हा मला इथे काम कसं मिळणार? तो असाच विचार करत असताना त्याची नजर जवळच्या एका झोपडीकडे गेली. तो लगेच त्या झोपडीकडे गेला. दाराशी पोहोचल्यावर त्याने पाहिले की आत एक वृद्ध आजी बसली आहे. संजयने आवाज दिला, आजी, मी तुमच्याशी 2 मिनिटे बोलू शकतो का? त्याचा आवाज ऐकून वृद्ध आजी बाहेर आली. आजी, मी या शहरात कामाच्या शोधात आलो आहे, पण कोणीही मला आपल्या घरी थांबवायला तयार नाही. आता मला तुमच्याकडूनच आशा आहे. कृपया मला आजची रात्र तुमच्या घरी थांबवायला जागा द्या. मुला, तू मला आई म्हणालास, मग आई आपल्या मुलाला घराबाहेर कशी ठेवेल? चल मुला, आत ये. संजय त्या आजीसोबत घरात गेला. मुला, हे तुझंच घर समज. तुला जितके दिवस राहायचं आहे तितके दिवस तू इथे राहू शकतोस. आई, तुम्ही या घरात एकट्याच राहता का? तुमच्या कुटुंबातील इतर कोणी तुमच्या सोबत नाही राहत का? मुला, माझ्या कुटुंबात आता कोणी नाही. माझे पती अनेक वर्षापूर्वी मला सोडून गेले. एक मुलगा आहे, पण तो परदेशात राहतो. या घरात मी एकटीच राहते. आई, आता तुम्ही काळजी करू नका. मी आहे ना तुमच्या सोबत. आता तुम्ही या घरात एकट्या नाहीत. आजपासून मला तुमचा मुलगा समजा. हो मुला, तू खूप चांगला माणूस आहेस. दिसायलाही खूप साधा आणि भला वाटतोस. पण या शहरात जपून राहा, कारण इथे खूप फसवे लोक राहतात. नवीन माणूस पाहिला की त्याला फसवतात. ठीक आहे आई, मी काळजी घेईन. तुम्ही चिंता करू नका. मुला, तू काही काम शोधलं आहेस का की अजून शोधायचं आहे? आई, मी उद्या शहरात नोकरी शोधायला जाईन आणि शक्य असेल तर तुमच्या घराजवळच एखादं भाड्याचं घर घेईन. म्हणजे तुमच्या जवळ राहून तुमची देखभाल करता येईल.
अरे नको मुला, तुला वेगळं भाड्याचं घर घेण्याची काय गरज आहे? तुला जितके दिवस इथं राहायचं तितके दिवस तू राहू शकतोस. तू इथे असलास तर मला असं वाटेल की माझा मुलगा माझ्या जवळ आहे. हो आई, ते तर खूप छान होईल, पण एका अटीवर. मी तुमच्या घरी राहीन. मी जे भाडं दुसऱ्याला देणार होतो तेच भाडं मी तुम्हाला देईन. ठीक आहे मुला, मला मान्य आहे. त्या दिवशी संजय आजी सोबतच तिच्या घरी राहिला. रात्री जेवण करून तो तिथे झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळीच संजय कामाच्या शोधात निघाला. लवकरच त्याला एका सेठाच्या गोदामात काम मिळाले. संजय कधीही सेठाने दिलेल्या कामाला नकार देत नसे. तो प्रत्येक काम प्रामाणिकपणे आणि मन लावून करत असे. त्याच्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने सेठ खूप खुश झाले. संजयची कामाप्रती असलेली निष्ठा पाहून सेठाने त्याचा पगारही वाढवला. संजय आपल्या कमाईतून फक्त गरजेपुरताच खर्च करत असे आणि उरलेले पैसे एका छोट्या पिशवीत साठवत असे. असेच काम करत करत काही दिवस निघून गेले. एके दिवशी संजय आजीच्या घराबाहेर बसून विचार करत होता. जेव्हा मी 10,000 रुपये साठवेन तेव्हा हे सगळे पैसे घेऊन माझ्या बायकोकडे परत जाईन. मग गावात एखादं चांगलं दुकान काढेन, म्हणजे तिच्यासोबत मला राहता येईल. असे करता करता 2 वर्षे उलटली. संजयने खूप मेहनत केली आणि थोडे थोडे साठवत शेवटी त्याने 10,000 रुपये जमा केले. गरीब माणसासाठी 10,000 रुपये ही खूप मोठी रक्कम होती. तो आईला म्हणाला, आई, आता माझ्याकडे पूर्ण 10,000 रुपये झाले आहेत, पण मला आता काळजी वाटते आहे. हे पैसे हरवले किंवा कुणी चोरून नेले तर फार मोठं नुकसान होईल. एवढी मोठी रक्कम सतत सोबत बाळगणं मूर्खपणाचं आहे आणि घरात लपवून ठेवणंही योग्य नाही. कुणी मला पैसे लपवताना पाहिलं तर नंतर चोरी होऊ शकते. आजकाल कुणावरही विश्वास ठेवता येत नाही. या शहरात खूप वाईट आणि फसवे लोक राहतात. म्हणून मला आता गावाकडे परत जावं असं वाटतं. हो मुला, तू बरोबर बोलतो आहेस, पण इतक्या लवकर गावाकडे का जातोस? अजून काही दिवस थांब. आई, मलाही थांबायचं आहे, पण या पैशांमुळेच मी जाण्याचा विचार करतो आहे. मुला, एक काम कर. या शहरातील प्रसिद्ध जमीनदार गिरीधर लाल यांच्याकडे जा आणि तुझे पैसे त्यांच्या स्वाधीन ठेव. जेव्हा तुला गावाला जायचं असेल तेव्हा त्यांच्याकडून परत घे. पण आई, मी त्या जमीनदाराकडे पैसे कसे ठेवू? उद्या त्यांनी पैसे देण्यास नकार दिला तर? मुला, गिरीधरलाल खूप प्रामाणिक आणि सज्जन माणूस आहेत. निर्धास्तपणे त्यांच्याकडे पैसे ठेव. शहरातील अनेक लोक आपले पैसे त्यांच्याकडे ठेवतात. आजीचे म्हणणे मान्य करून संजय आपल्या 10,000 रुपयांसह गिरीधरलाल यांच्याकडे गेला. जमीनदाराने आपल्या समोर आलेल्या त्या नव्या माणसाकडे पाहिले. बोला भाऊ, तुम्ही कोण आहात आणि इथे कशासाठी आलात? यापूर्वी तुम्हाला कधी इथे पाहिलं नाही. जमीनदार साहेब, माझं नाव संजय आहे. मी इथला रहिवासी नाही. मी गावावरून इथे कमाईसाठी आलो आहे. अनेक वर्षे मेहनत करून मी 10,000 रुपये साठवले आहेत. तुम्हालाही माहिती आहे की शहराचं वातावरण फार सुरक्षित नाही. म्हणून मी माझी सगळी रक्कम तुमच्याकडे अमानत म्हणून ठेवायला आलो आहे. मी ऐकलं आहे की संपूर्ण शहरात फक्त तुमच्याकडेच पैसे सुरक्षित राहतात. जोपर्यंत मी या शहरात काम करीन तोपर्यंत माझे पैसे तुमच्याकडे सुरक्षित राहतील. कृपया करून हे पैसे आपल्या ताब्यात घ्या. गिरीधरलाल यांनी पटकन पैशांची पिशवी घेतली आणि म्हणाले, अरे, तू बरोबर बोललास संजय.
भाऊ, तुझे पैसे ठेवण्यासाठी याहून सुरक्षित जागा तुला मिळणार नाही. आता तू निर्धास्तपणे राहा. तुझे पैसे माझ्याकडे सुरक्षित राहतील. तू निश्चिंतपणे तुझ्या घरी जाऊ शकतोस. जेव्हा वाटेल तेव्हा येऊन पैसे परत घे. जमीनदाराच्या या बोलण्याने संजय निर्धास्त झाला आणि आपल्या कामाला लागला. काही काळ लोटला. पाहता पाहता आणखीन 1 वर्ष उलटलं. संजय आपल्या कामात मग्न होता. एके दिवशी तो पलंगावर बसला असताना त्याला त्याची पत्नी गीताची फार आठवण येऊ लागली. तो मनातच म्हणाला, आता खूप वेळ झाला आहे. पाहता पाहता 3 वर्षे झाली. आता मला गीताकडे जायलाच हवं. मी तिला सांगून आलो होतो की 1-2 वर्षात तरी परत येईल. पण इथे कमावताना 3 वर्षे निघून गेली. तो सर्वप्रथम आजीकडे गेला आणि म्हणाला, आई, आता बराच वेळ झाला आहे. मी गीताकडे जाण्याचा विचार करत आहे. ठीक आहे मुला, तुला जे योग्य वाटेल ते कर. मग संजय आपल्या गावाला जाण्याची तयारी करून जमीनदाराकडे पैसे घेण्यासाठी गेला. जमीनदार साहेब, मी आता माझ्या गावाला परत जात आहे, म्हणून माझे पैसे घेण्यासाठी आलो आहे. कृपया माझे पैसे मला परत द्या. अरे, कुठल्या पैशांबद्दल बोलतोस आणि तू मला कधी पैसे दिलेस? हे ऐकताच संजयच्या पायाखालची जमीनच सरकली. साहेब, काही काळापूर्वीच मी तुमच्याकडे 10,000 रुपये अमानत म्हणून ठेवले होते. अरे, 10,000 रुपये? एवढी मोठी रक्कम तर तुझ्या 7 पिढ्यांनीही पाहिली नसेल. आणि तुझ्याकडे एवढे पैसे आले कुठून? आणि तू मला 10,000 रुपये दिल्याचा पुरावा काय आहे तुझ्याकडे? साहेब, माझ्याकडे काही पुरावा नाही, पण लोक म्हणतात की तुम्ही खूप प्रामाणिक आहात. म्हणूनच पैसे देताना मी तुमच्याकडून कोणताही दाखला घेतला नाही. संजय जमीनदाराला आपले 10,000 रुपये आठवण्याचा खूप प्रयत्न करू लागला, पण जमीनदार त्याची एकही गोष्ट ऐकायला तयार नव्हता. जमीनदाराने आपल्या नोकरांना बोलावलं आणि म्हणाला, हा काहीतरी बहुरूपी आहे. खोटं बोलून मला बदनाम करायचा प्रयत्न करतो आहे. याला माझ्या घराबाहेर हाकलून द्या आणि लक्षात ठेवा, हा पुन्हा माझ्या घरात शिरता कामा नये. नोकरांनी संजयला घराबाहेर हाकलून दिलं. बाहेर आल्यावर संजय विचार करू लागला, आता मी काय करू? जमीनदाराने माझ्या मेहनतीची सगळी कमाई बळकावली आहे आणि माझ्याकडे त्यांच्या विरुद्ध कोणताही पुरावा नाही. आता मी काय करू? मी पूर्णपणे असहाय्य आणि लाचार झालो आहे. रडत रडत संजय आजीच्या घराकडे निघाला. जाताना तो पुन्हा पुन्हा म्हणत होता, हे देवा, वर्षानुवर्षाची माझी मेहनत, माझी सगळी जमापुंजी लुटली गेली. काय विचार केला होता आणि काय झालं? त्या दुष्ट जमीनदाराने मला कुठल्याच कामाचा ठेवला नाही. हे देवा, मी आता काय करू? संजय दुखी मनाने आजीच्या घरी परतला. संजयला रडताना पाहून आजीने विचारले, काय झालं मुला? तू का रडतो आहेस? तू तर गिरीधरलाल जमीनदाराकडे तुझे पैसे परत घ्यायला गेला होतास ना? हो आजी, मी संपलो. माझी सगळी जमापुंजी लुटली गेली. जमीनदार गिरीधरलाल यांनी माझे पैसे परत देण्यास नकार दिला आहे. पैसे मागितल्यावर ते म्हणाले, मी तुला कधी पाहिलंच नाही. तू मला पैसे कधी दिलेस? तू नक्कीच काहीतरी बहुरूपी आहेस. खोटा आरोप करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो आहेस. आणि वरून त्यांनी आपल्या नोकरांना बोलावून मला घराबाहेर हाकलून दिलं. संजयच्या तोंडून हे सगळं ऐकून आजी खूपच खिन्न झाली. मुला, मला माफ कर. हे सगळं माझ्यामुळंच झालं.
मीच तुला तुझे साठवलेले पैसे जमीनदार गिरीधरलाल यांच्याकडे ठेवायला सांगितले होते. मला माहीत नव्हतं की गिरीधरलाल इतके मोठे बेईमान आणि फसवे निघतील. लोक तर त्यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करत होते. आई, तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. यात तुमची काही चूक नाही. तुम्ही तर माझ्या भल्यासाठीच सल्ला दिला होता, पण जे देवाच्या मनात असतं तेच घडतं. आता मी काहीच करू शकत नाही. मला रिकाम्या हातानेच घरी परत जावं लागेल. मुला, पण आता पुढे काय करशील? त्या बेईमान जमीनदाराकडून आपले पैसे परत कसे आणशील? तेवढ्यात आजीच्या शेजारी राहणारी लक्ष्मी नावाची बाई तिथे आली. दोघांनाही उदास बसलेले पाहून ती म्हणाली, काय झालं संजय भाऊ? आज तुम्ही आणि आजी दोघेही इतके उदास का दिसत आहात? लक्ष्मी ताई, माझ्याशी फार मोठा धोका झाला आहे. अनेक वर्षे मी रात्रंदिवस कष्ट करून मी 10,000 रुपये साठवले होते. ते पैसे साठवण्यासाठी मी कधी पोटभर जेवलो नाही, ना कधी व्यवस्थित झोपलो, आणि शेवटी जमीनदाराने मला फसवून माझे सगळे पैसे बळकावले. संजयने तिला सगळी हकीकत सांगितली. जमीनदाराने पैसे देण्याचा कसा नकार दिला आणि त्याला घराबाहेर हाकलून दिलं. मुली, लोक म्हणायचे की गिरीधरलाल जमीनदार फार प्रामाणिक आणि सज्जन आहेत. म्हणूनच मी संजयला त्यांच्याकडे पैसे ठेवायला सांगितले होते. मला माहीत नव्हतं की ते इतके बेईमान निघतील. आजी, तुम्ही दोघेही काळजी करू नका. माझ्याकडे एक युक्ती आहे. ती युक्ती यशस्वी झाली तर संजय भावाला त्याचे पैसे परत मिळतील आणि जमीनदाराला धडाही मिळेल. त्यानंतर लक्ष्मीने आजीकडून एक संदूक मागितला. आजीने तिच्या सांगण्याप्रमाणे एक मोठा जुना संदूक आणून दिला. आजी, आता मी आणि संजय भाऊ त्या जमीनदाराकडे जातो. तुम्हीही आमच्या सोबत चला. लक्ष्मीने तो संदूक आपल्या डोक्यावर ठेवला आणि संजय व आजीसोबत त्या बेईमान गिरीधरलाल जमीनदाराच्या घराकडे निघाली. जमीनदाराच्या घराजवळ पोहोचल्यावर लक्ष्मी आजीला म्हणाली, आजी, तुम्ही इथेच थांबा आणि आमची वाट पहा. जोपर्यंत जमीनदार संजय भावाचे पैसे परत देत नाही तोपर्यंत तुम्ही आत येऊ नका. जसा जमीनदार संजय भावाचे पैसे परत देतील तसा भाऊ तुमच्याकडे येतील. मग थोड्या वेळाने तुम्ही आत या आणि मला म्हणा, सुनबाई, माझा मुलगा व्यापार करून घरी परत आला आहे आणि तो तुला बोलावत आहे. लवकर चल. ठीक आहे मुली, मी तसंच करीन. यानंतर लक्ष्मी आणि संजय जमीनदाराच्या घराबाहेर थांबले. भाऊ, आधी मी आत जाते. तुम्ही थोड्या वेळाने आत या. लक्ष्मी संदूक घेऊन जमीनदाराच्या घरात गेली. जमीनदाराने तिच्या हातातील मोठा संदूक पाहिला आणि मनातच विचार करू लागला, या बाईकडे तर खूप मोठा संदूक आहे. जर हा मला मिळाला तर माझी चांदीत चांदी होईल. बाई, तुम्ही इथे कशासाठी आलात? आणि या इतक्या मोठ्या संदुकात काय आहे? साहेब, मी चंदन व्यापाऱ्याची पत्नी आहे. माझे पती दूरदेशी व्यापारासाठी गेले आहेत. बरेच दिवस झाले ते अजून घरी परतले नाहीत. आमच्या भागात अलीकडे चोरीच्या घटना खूप वाढल्या आहेत. रोज कुणाचा ना कुणाच्या घरी चोरी होते. त्यामुळे मला अनेक रात्रींनी शांत झोपही लागली नाही. सतत भीती वाटते की आमच्याही घरी चोरी होईल. म्हणूनच मी हा संदूक तुमच्याकडे आणला आहे. या संदुकात आमच्या आयुष्यभराची कमाई आहे. रुपये, हिरे, जवाहिरात, सोने, चांदी. माझे पती व्यापार करून येईपर्यंत तुम्ही कृपया हा संदूक आपल्या ताब्यात सुरक्षित ठेवा. ते घरी आल्यावर मी हा संदूक परत घेऊन जाईन.
लक्ष्मीचं बोलणं ऐकून लोभी गिरीधर लाल मनातच विचार करू लागला. या संदुकात किमान 7-8 लाखांचं तरी सामान असेल. चंदन व्यापारी खूप श्रीमंत आहे असं ऐकलं आहे. हो बहीण, तुम्ही फार योग्य केलं की तुमचं धन माझ्याकडे सुरक्षित ठेवायला आणलं. तुमचं धन मी अत्यंत काळजीपूर्वक सांभाळून ठेवेन. तुम्ही निर्धास्त राहा. तुमची संपत्ती माझ्याकडे पूर्णपणे सुरक्षित राहील. जेव्हा कधी तुम्ही ती परत घ्यायला याल तेव्हा तुमचा एकही रुपया कमी होणार नाही. पण साहेब, मी तुमच्यावर कसा विश्वास ठेवू? माझं धन मला खरंच सुरक्षित परत मिळेल याची खात्री कशी करू? हो बहीण, संपूर्ण शहरात माझ्या प्रामाणिकपणाची चर्चा आहे. या शहरात असा एकही माणूस नाही जो मला बेईमान म्हणेल. जमीनदार आणि लक्ष्मी यांची बोलणी सुरू असतानाच संजय आत आला. संजयला पाहून जमीनदाराच्या मनात आनंदाची लहर उठली. तो मनातच म्हणाला, हा तर अगदी योग्य वेळी आला आहे. माझी प्रामाणिकता दाखवण्याची हीच उत्तम संधी आहे. मी याचे 10,000 रुपये परत देतो. इतक्या मोठ्या संपत्तीसाठी 10,000 रुपयांचा त्याग करावा लागला तरी चालेल. बहीण, मी तुम्हाला खात्री देतो, या संपूर्ण शहरात माझ्या घरासारखी सुरक्षित जागा दुसरी कुठेही नाही. तुम्ही अजिबात घाबरू नका. तुमची ही अमानत माझ्याकडे पूर्णपणे सुरक्षित राहील. माझ्या घरात तुमच्या संपत्तीला कुणी हातही लावू शकत नाही. चोरीची तर गोष्टच सोडा. कोणताही चोर माझ्या घरात शिरण्याआधी 100 वेळा विचार करेल. असं म्हणत असताना त्याने असा आव आणला जणू त्याची नजर आताच संजयवर पडली आहे. मग तो खोट्या आनंदाने म्हणाला, अरे हा बघा, या माणसाने आपली संपूर्ण जमापुंजी माझ्याकडे ठेवली होती. सकाळीच हा ती परत घ्यायला आला होता, पण त्यावेळी मला आठवलं नाही. म्हणून मी याला चोर समजून हाकलून दिलं. पण नंतर मी नीट विचार केला आणि मग त्याचा चेहरा मला आठवला. भाऊ, तू अगदी योग्य वेळी आला आहेस. तू अगदी बरोबर केलंस की तुझे पैसे परत घ्यायला आलास. नाहीतर मी आताच माझ्या नोकराला तुला बोलवायला पाठवणार होतो. मी या माणसाला चांगलंच ओळखतो. हा खूप दूरवरून या शहरात कामासाठी आला आहे. बिचारा खूप कष्ट करून काम करतो. बहीण, तू या माणसाला ओळखतेस का? हो, मला माहिती आहे हा किती प्रामाणिक आणि मेहनती आहे. मग तर काळजी करण्याचं काहीच कारण नाही. मी लगेच या गरिबाचे पैसे परत देतो. इतका म्हणत तो आपल्या तिजोरीच्या खोलीत गेला. लक्ष्मी आणि संजय बाहेर थांबून त्याची वाट पाहू लागले. थोड्याच वेळात जमीनदार 10,000 रुपये घेऊन आला आणि ते संजयच्या हातात दिले. संजयने ताबडतोब आपले पैसे घेतले आणि तिथून निघून गेला. संजयचे पैसे परत केल्यानंतर जमीनदार लक्ष्मीला म्हणाला, हे बघ बहीण, मी या गरिबाचे पैसे जसेच्या तसे त्याला परत दिले. आता तरी तुम्हाला माझ्या प्रामाणिकपणावर विश्वास बसला असेल की लोकांची संपत्ती माझ्याकडे पूर्ण सुरक्षित राहते. हो साहेब, आता मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की तुम्ही खूप सज्जन आणि प्रामाणिक आहात. मग द्या तुमचा हा संदूक आणि निर्धास्तपणे घरी जा. तो संदूक मागणार इतक्यात आजी घरात आली आणि लक्ष्मीला म्हणाली, सुनबाई, लवकर घरी चल. माझा मुलगा व्यापार करून परत घरी आला आहे आणि तो तुला बोलावत आहे. अरे वा, ही तर खूप चांगली बातमी आहे. आता आपल्याला कसलीही चिंता नाही. साहेब, तुम्हालाही आता त्रास घ्यायची गरज नाही. माझे पती आपले धन स्वतः सुरक्षित ठेवतील. असं म्हणत लक्ष्मीने संदूक उचलला आणि जमीनदाराच्या घरातून बाहेर पडली.
हे सगळं पाहून जमीनदार संतापाने फणफणू लागला. त्याचा राग अनावर झाला होता. तो मनात स्वतःलाच दोष देत म्हणत होता, अरे वा गिरीधर लाल, वा, हातात आलेली संपत्ती परत निसटून गेली. त्या चंदन व्यापाऱ्याला आताच यायचं होतं का? थोडा उशिराने आला असता तर काय बिघडलं असतं? जर तो थोडा उशिराने आला असता तर तो धनाने भरलेला संदूक माझा झाला असता. तो संदूक माझ्या हातात पडला असता तर माझी फुटकी किस्मतच म्हणायची का? पैशांनी भरलेली पेटीही मिळाली नाही आणि 10,000 रुपयेही हातातून गेले. इकडे जमीनदार आपल्या नशिबाला दोष देत बसला होता, तर तिकडे आजीच्या घरी लक्ष्मी संजयला म्हणाली, संजय भाऊ, माणसाने कधीही निराश होता कामा नये. नेहमी लक्षात ठेव, या जगात असा कोणताही बेईमान आणि चलाक माणूस नाही ज्याची बेईमानी कायम यशस्वी होते. आता तुम्ही आपल्या घरी जा आणि कुटुंबासोबत सुखाने आयुष्य जगा. या अनोळखी प्रदेशात तुम्ही खूप भटकला आहात. यानंतर लक्ष्मीने संजयची मोठी मदत करून स्वतःच्या घरी जाण्यासाठी प्रस्थान केले. लक्ष्मी गेल्यानंतरही संजय आजीकडे घरी जाण्याची परवानगी मागू लागला. आजी, आता मला इथून जाण्याची परवानगी द्या. या मोठ्या अनोळखी शहरात माझ्यासारख्या परक्या माणसाची मदत केलीत आणि राहण्यासाठी छेत दिलत, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुमचे हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. अरे मुला, यात उपकार कसले? तूही माझ्या मुलासारखाच तर आहेस ना? मी तर फक्त आईचे कर्तव्य पार पाडले. आता तू आपल्या घरी जा आणि नेहमी आनंदी राहा. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहेत. त्यानंतर संजयने आजीचे आशीर्वाद घेतले, त्यांना निरोप दिला आणि आपल्या गावाकडे निघाला. त्याने साठवलेल्या पैशातून एक छोटी किराणा दुकान सुरू केली. त्यामुळे त्याला आता कुणाकडे मजुरी करावी लागत नव्हती. तो चांगली कमाई करू लागला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो आपल्या पत्नी समवेत आनंदाने राहू लागला. मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते की आपण कधीही हार मानू नये. जर संजयनेही हार मानून गावाकडे परत जाण्याचा निर्णय घेतला असता तर त्याची सारी साठवण लालची गिरीधर लालच्या ताब्यात गेली असती. इतकेच नव्हे, तो आणखी निरागस लोकांनाही अशाच प्रकारे फसवत राहिला असता. पण लक्ष्मीच्या दूरदृष्टी आणि चातुर्यामुळे संजयला त्याचे पैसे परत मिळाले आणि लालची जमीनदारालाही चांगला धडा मिळाला. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ती आम्हाला नक्की कळवा. आमचा प्रयत्न आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.